ओके 25 25 एक 25 25 दोन्ही 50 50 ला ठिकाणी 0 दिला. हातच्याला 5 आले तर हातचे किती आले 5. 25 5 या ठिकाणी 26 25 5 किती 25 5 ओके 25 5 होते 86 125. ओके 50 एक 50 50 या ठिकाणी 50 की 150 150ला 0 हातचे आले 15. ओके 25 एक 25 आणि 25 दोन्ही या ठिकाणी 25 दोन्ही 50 आणि 50 आणि 15 65. ओके म्हणजे 600 या ठिकाणी 50 होता येतं. म्हणजे 25 गुणिले 26 चा गुणाकार केला तर 650 पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी दोन्ही संख्या आहे. याच्यामध्ये एक मायनस करायचं. एक का मायनस करायचं कारण की ही एक विषम संख्या यम आहे म्हणून एक मायनस केलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं यम वजाबाकी 16 वजाबाकी 1. ओके म्हणजे यम बरोबर काय येते इथशी 15 म्हणजे यम वजाबाकी 15 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके यम वजाबाकी 15 येते. नंतरची संख्या बघा या ठिकाणी. नंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे अतिशय मजेशीर. एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती. इथं 2 अंकी पाहिजेतात बाबा पण कोणत्या 2 अंकी पाहिजेतात 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज हवी आपल्याला. ओके एकक स्थानी काय राहावा महत्वाचं आहे. एकक स्थानी एक अंक असावा अशा 2. हॅलो नमस्कार मित्रांनो, मॅथ्स ट्रिक मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मित्रो पोलीस भरती नुकतीच या ठिकाणी आली आहे. ओके आणि पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी बरेच काय असे प्रश्न येत असतात. त्या प्रश्नांचं विश्लेषण असं इथं स्पष्टीकरण पाहत आहोत. आणि आपल्याला पोलीस भरतीमध्ये फार वेळ कमी असतो. त्या वेळेच्या स्वरूपामध्ये असे प्रश्न येत असतात. ते 90 मिनिटे असतात. ते 100 प्रश्न असतात. 100 गुण असतात. तुम्हाला माहीत आहे शब्द स्वरूप. आणि हे प्रश्न या ठिकाणी बघा कसे प्रश्न पडतात या ठिकाणी पहा. पहिला प्रश्न असा आहे 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती होते. पर्याय क्रमांक 4 असतात. तुम्हाला माहीत आहे 625 600 या ठिकाणी 25 से 50 का 650. ओके असे या ठिकाणी 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी तुम्हाला काही सेकंदामध्ये प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी सोडवावं लागते. तर पहा 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची तर समसंख्या विचारल्या त्यांनी समसंख्या. आता लक्षात ठेवायचं यांची बेरीज किती आहे. ओके लक्षात घ्या. पहिली संख्या समसंख्या या ठिकाणी लिहिण्यासाठी थोडीशी जागा नाही आपल्यापाशी. पहिली समसंख्या पहा. पहिली समसंख्या 2 असते. ओके आणि त्याचबरोबर शेवटची समसंख्या 50 कारण शेवटची समसंख्या 50 का कारण 50 पर्यंत विचारले. ओके आता भागिले 2. आता 1 ते 50 मध्ये समसंख्या किती आहेत समसंख्या 25 आहेत. ओके गुणाकारामध्ये या ठिकाणी 25 घ्यायच्या. समसंख्या किती 25 आहेत. आता दोघांची बेरीज केली 50 आणि 2 होतात 52. ओके 50 आणि 2 इथे लिहितो 50 आणि 2 किती 52 इथे लिहितो 50 आणि 2 52 भागिले 2 गुणाकारामध्ये 25. आता या ठिकाणी काटाकाटी केली बे एक बे याचे 26 होतात. 25 गुणिले 26 25 एक 25 25 सकी 150 150 ला या ठिकाणी किती येते 0.
इथं हातच्याला किती 15. ओके 25 दोन्ही की 50, 50 या ठिकाणी एकक स्थानी 1. उदाहरणामध्ये पहा 11 आहे. 11 2 अंक आहेत पण एकक स्थानी 1 आहे. अशी 11 मूळ संख्या आहे. तुम्हाला माहीत राहणं महत्त्वाचं आहे. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात. नंतर 31 आहे, 41 आहे. ओके 51 नाही, कारण की 17च्या पाड्यामध्ये 51 आहे आणि 51 या संख्येला कितीने 3 भाग जातो. 61 आहे, 71 आहे. ओके 81 नाही. 81 का नाही? कारण 81 हे 9981 91 नाही. फक्त 2 अंकी विचारले. पण 2 अंकी संख्या किती होतात? 1 2 3 4 5. कधी प्रश्न कसा येतो या ठिकाणी असा पण प्रश्न येतो. आता यांची बेरीज करायची. आता 1 2 3 4 5 एकक स्थान एक स्थानचा विचार केले 5 आले. ओके मित्रो, आता इथंशी 1 आणि 3 4 4 आणि 4 8 8 आणि 6 14 14 आणि 7 21. म्हणजे या ठिकाणी 200 किती आले? 215 या ठिकाणी उत्तर येते. म्हणजे सर्व संख्यांची म्हणजे एकक स्थानी 1 असणाऱ्या अशा सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती येते? तर 215 येते. ही मूळ संख्या आहेत, त्यांची आपण बेरीज केली आहे. मित्रो, आवडलं तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल? आता 19 हा अंक रोमन संख्येमध्ये, रोमन संख्या तुम्हाला माहीत असेल, लक्षात घ्यायचं. 19 आहे म्हणजे एकावर किती आहे? तर 9. म्हणजे एकावर 9 म्हणजे 10वर 9 19 होतात ते. म्हणजे 10 साठी किती येतात? ते 10 येते. ओके आता 9 साठी किती येते? म्हणजे 10 मधून 1 गेला 9 येते. म्हणजे होतात 19. म्हणजे 10 नंतर 9 हे 9 आहेत 10 आहेत. अशा पद्धतीने रोमन अंक संख्या येते. 10 9 हे 10 9. पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. मित्रो, नेक्स्ट बघू तर. चला 5वा प्रश्न. अतिशय मजेशीर 5वा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचं 103 गुणाकारामध्ये 97 आहे. 103 गुणाकारामध्ये काय? 97 आहे. ज्यावेळेस मित्र हो एकावर म्हणजे या ठिकाणी एकावर 10 आहेत ना, 10 10 किती आहेत? 3 आहेत. करायचं काय? 10चा वर्ग. एकक स्थानी 10 आहे, एकक स्थानी 9. आपलं गणित या शॉर्टकटच असते कधी पण, कारण कमी टायमामध्ये. 10 आहे, एक स्थानी 10 आहे, 10चा वर्ग वजा बाकी. एकक स्थानी 9 आहे, येतं 9. झालं, आलं, संपला विषय, संपला मित्र. लक्ष द्या. म्हणजे एकाचा वर्ग किती होतो? एकाचा वर्ग होतो 1000. मायनस किती करायचे? 9. हे मायनस कडून 9 आले. या ठिकाणचा 10 103 मधला एकक स्थानचा 10 घेतला, त्यांचा वर्ग केला. एकक स्थानी 9 आहे, त्याच्यामध्ये -9 केले. एकक म्हणजे 10चा वर्ग 1000 होतो, वजा बाकीचं चिन्ह 9ला 9. आता 1000 मधून 9 मायनस केले तर स्टार्टिंगला 91 येतात. म्हणजे 9991 हे आपलं उत्तर आहे. 9991 हा येत आहे. 9991 पर्याय क्रमांक 4 प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. नंतरचं पहा. एका टोपलीत 2 डझन आंबे आहेत. अशा 24 टोपलीतील एकूण आंबे किती? बघा, लक्षात घ्या. नवीन विद्यार्थी जे असतील म्हणजे स्पर्धेमधले, त्यांना कळतच नाही की 2 डझन आंबे कधी नसतात ते, परंतु विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न टाकत असतात ते. ओके आता 2 डझन आंबे, एका डझनामध्ये 12 असतात. 2 डझनामध्ये किती असतात? 24 आंबे असतात ते. अशा 24 पेट्यात एकूण आंबे किती आहे? आता 24 पेट्यामध्ये एकूण आंबे किती?
आता काही विद्यार्थ्यांना काय होते मित्र, 24चा पाडा येत नाही किंवा 24चा वर्ग काढता येत नाही, काय करायचं नाही. 24चा वर्ग काढणं सहज सोपा असते, गुणाकार करत बसू नका. मी सांगतो आता या दोन्ही 24पैकी एकच 24 धरा. हां, 4चा वर्ग किती होतो, 4चा वर्ग होतो 16, 16ला 6, हाच्याला किती येतो, 1 येतो, हाच्याला 1 येतो. लक्षात घ्यायचं, ध्यान ठेवायचं, हाच्याला किती आला, 1 आला. आता हे 4 आणि 2ची काय करायची, गुणाकार करायचा. 4 दोन्ही 8, याची दुप्पट करायची. 8 दोन्ही किती, 4, याची दुप्पट केली. अगोदर गुणाकार केला, 4 दोन्ही 8, याची दुप्पट 16, 16ने येतला 1, हाच्याला विसरायचा नाही. 16ने 1 किती, 17, 17चीला 7, पुन्हा हाच्याला 1 उरतो. ओके, पुन्हा हाच्याला किती आला, 1 आला. ह्या 2चा काय करायचा, 2चा वर्ग करायचा. जर 4चा आपण वर्ग केलता तर 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती, 4, 4ने किती होतो, 5, इथे लिहून टाकायचे 5. ओके, जर तुम्हाला हे समजलं नसेल मित्र, काय करायचं, आपल्या चॅनलच्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जाय, त्याची लिंक आहे, किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं, वर्ग कशा पद्धतीने काढायचं एक टायटल आहे, ते तुम्ही पाहू शकता. 576 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, नंतरचा प्रश्न पहा. आता इथं 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल. आता किती मीटर लांबीचा प्रत्येक तुकडा होईल, अगोदर लक्षात घ्यायचं, एक अशी लांब फीत आहे, फीत म्हणजे एक रिबीन आहे. ओके, आता काय केलं, 40 मीटर लांबीची रिबीन आहे, लांबीची पट्टी 7 ठिकाणी कापली, म्हणजे 7 ठिकाणी कापली असे 1 2 3 4 5 6 7, 7 ठिकाणी कापली तर हे शेवटचा तुकडा आगाऊ पडतो. ओके, म्हणजे त्याचे किती होतील, 8 तुकडे होतील. किती वाले, 8 तुकडे व्हाले. ओके, मग करायचं काय, या ठिकाणी हे 40 मीटरला 8ने भागायचं, म्हणजे 8 45, म्हणजे प्रत्येक तुकडा किती मीटरचा होईल, या ठिकाणी 5 मीटरचा होईल. अशा प्रश्नांचं उत्तर येते. नंतरचा बघा, या ठिकाणी 99,000 एकक दशक शतक हजारचं लक्ष, म्हणजे 9,99,999. ओके, 9,99,999. ओके, भागिले किती आहे, 99 आहे भागायचं. ओके, पहा मित्रो, भागाकार पद्धत आहे. जर तुम्हाला भागाकार पद्धत शिकायची असेल तुम्हाला, तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जायचं, त्या ठिकाणी गणितामध्ये आपण भागाकाराची पद्धत शॉर्टकट पद्धतीने शिकवली आहे. आता ज्याला भाग जात नाही, काय करायचं, 99 1 99, 99 1 99, 99 1 99. ओके, इथं कळत नसेल तर मी सांगल्याप्रमाणे करा, 99 1 99. आता दोन्ही संख्येला सारखा भाग जातो, ज्यावेळेस दोन्ही संख्येला सारखा भाग जात असतो मित्र, त्याच्या अगोदर 0 येत असतो. ओके, म्हणजे 99 1 99 कटला, नंतर 99 1 99, पुन्हा दोन्ही संख्येला सारखा भाग जातो, म्हणून 0 द्यायचा, 99 1 99. ओके, आता 10 10 1 एकक दशक शतक हजार, 10,101, 10,101 पर्याय क्रमांक 4 प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने सोडवायचं मित्र, सहज सोपा असते. ओके, नंतरचा प्रश्न भूमितीचा प्रश्न आहे, आणि असे भूमितीचे प्रश्न जास्त वेळ खाऊ असतात. आंब्यांची आणि नारळांची झाडे काढत असतो तर त्यावेळेस बाकीचे फणसाचे झाडे उरतात, म्हणजे 925 मधून आपण जर वजाबाकी केली मित्र बाकी उरतात, म्हणजे या ठिकाणी 0ला एक स्थान आहे, 5 5 आहे, 0 घ्यायचा. ओके, या 7 मधून 2 काढायचे, 5 उरतात मित्र 12 मधून 3 काढायचे, 12 मधून 9 काढायचे, 3 उरतात. ओके, म्हणजे 300 या ठिकाणी किती, 50, 350, 300 आहे, तर पर्याय क्रमांक 1 आहे मित्र, 350. अशा पद्धतीने नवनवीन या ठिकाणी प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि नवीन असाल तर मित्र लाईक करा, कारण कसे असतात, महत्त्वपूर्ण प्रश्न असतात ते, आणि असे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही जर नवीन असेल आणि इतरांपर्यंत पोहोचती करा. ओके, ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.